बाळराजे आवारे यांना जे आहे ते न्यायालयीन कोठडी सुनावले, काय युक्तिवाद एकंदरीत झाला? हे बघा, माननीय बाळराजे आवारे पाटील यांना म्हाडा पोलिसांनी म्हाडा पोलीस स्टेशन यांनी CR नंबर 89/2026 या प्रकरणामध्ये जे काही शिक्षण लावलेले आहे ते 109 BNS 118(1) 189(2) 191 आणि इतर जे काही बेकायदेशीर बेकायदेशीर मंडळी जमवणे अशा प्रकारचा जो ऑफेन्स रजिस्टर केला, त्यामध्ये आज दिवसभरात जर घटनाक्रम आपण बघितला त्याच्यामध्ये आम्हाला फक्त सांगण्यात आलं होतं की इन्क्वायरी चालू आहे, आम्ही इन्क्वायरी करतोय, त्याच्यामध्ये काय निष्पन्न होईल आपल्याला कळतं, परंतु आम्हाला 5 वाजेपर्यंत कुठलीही पोलिसांकडून आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. त्यानंतर डायरेक्ट अटकेची कारवाई करून त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं. मान्य न्यायालयात हजर केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही रिमांड यादी बघितल्याच्या नंतर असं स्पष्ट झाले की या प्रकरणामध्ये जे काही सिरियस ऑफेन्स लावले गेलेले आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जी आहे बाळराजे पाटलांची ती कधीची आहे, घटनाक्रम जो घडलेला आहे तो कधी घडला आणि बाळराजे आवारे पाटील हे त्या ठिकाणी घटनास्थळ कधी गेले याची कुठलीही शहानिशा न करण्याचे त्यावरून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे बाळराजे आवारे पाटील यांना मान्य न्यायालयाने मॅजिस्ट्रेट कस्टडीला रवानगी केली. कशा पद्धतीचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत कसं पाहतो? नाही, याच्यामध्ये जे काही आता आपण बघितलं असेल की असं सिरियस ऑफेन्स या ठिकाणी दाखल करण्यात आला, ही जर पूर्ण आता स्टोरी जी आहे जे काही तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये स्पष्ट होणारच आहे पुढे चालून की याच्यामध्ये एक सिरियस ऑफेन्स कसा अट्रॅक्ट केला गेला आणि त्यामध्ये बाळराजे आवारे पाटलांची कशी इन्व्हॉल्वमेंट आहे हे पोलिसांकडे ऑलरेडी पूर्वीचे व्हिडिओ आहे, त्या ठिकाणचे सगळे घटनाक्रमचं त्यांच्याकडे अवेलेबल आहे रेकॉर्ड. त्याच्यामुळे यापुढे बाळराजे आवारे पाटलांना कशी राजकीय खच्चीकरण कसे केले जाईल हे सगळं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ह्या प्रकरणात त्यांना घेतलेला. राजकीय दबावातून कुठे गुन्हे दाखल झाले? अगदी बरोबर, 100% यामध्ये बाळराजे आवारे पाटलांची यांची इन्व्हॉल्वमेंट या आत्ताच्या घडीला तरी क्लिअर दिसून येत नाही. कसं पाहताय, एकीकडे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये आपल्या असं कधी प्रकार समोर आले होते का? कारण 1 तारखेला हा पुतळा बसवण्यात आलेला आहे, 2 तारखेला एंट्री गावामध्ये झालेली आहे त्यांची. वास्तविक पाहता 1 तारखेला संध्याकाळी ही या घटना घडलेल्या आहेत, दगडफेक असेल किंवा काय असेल, माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो. 1 तारखेला संध्याकाळी घडलेली घटना, 2 तारखेला तिथे बाळराजे आवारे येत आहेत आणि थेट त्यांनाच सूत्रधार ठरवलं जाते. कसं पाहता? वास्तविक पाहता जी घटना घडली ती 1 तारखेला संध्याकाळी घडली आहे आणि बाळराजे आवारे पाटील हे दुसऱ्या दिवशी 2 तारखेला तिथं आलेले आहेत. यात जर CR नंबर 89/2026 जर पाहिलं तर तो गुन्हा दाखल झाला आहे 2 तारखेला. 2 तारखेला हा जो गुन्हा दाखल झाला आहे ते बाळराजे पाटील आणि इतर 7 असे 8 जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि बाळराजे पाटील यांचा जर FIR मध्ये जर नाव बघितलं तर 8 नंबरला आहे. त्यांची इन्व्हॉल्वमेंट या गुन्ह्यामध्ये कशी झाली हे तपासाच्या अंती कळू शकेल, परंतु तसं पण पाहिलं गेलं तर या गुन्ह्यामध्ये त्यांचं कुठलाही इन्व्हॉल्वमेंट दिसून येत नाही आणि या प्रकरणी राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचा, तसेच बाळराजे पाटील यांचं नाव या प्रकरणी आल्याचं स्पष्ट दिसतंय. तर या गुन्ह्याच्या कामी जर पाहिलं तर BNS कलम 109 म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे हा या गंभीर प्रकारचा हा गुन्हा यांच्या विरोधात दाखल केलेला आहे आणि या गंभीर गुन्ह्यात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे. कसं पाहता, एकीकडे छत्रपतींच्या पुतळ्याचा वाद मिटवण्यासाठी देखील आपण अग्रभागी होतात, मात्र त्याच ठिकाणी जो आहे तो बाळराजे आवारे जे आहेत आज मुख्य सूत्रधार ठरतायत. कसं पाहताय कार्यकर्ते? त्यांचा ह्याच्यात रोलच नाही ना, ते घटना कधी झालेली आहे ते पाहिलं पाहिजे आपण. आवारे पाटलांचा ह्याच्यात काय रोलच नाही, त्याच्यामुळे आवारे पाटलांना जो आज आपण अटक केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही पण वरिष्ठांना भेटून त्याचं हे करतो.